गट्टू चिंकीची काश्मीर ट्रिप। यावेळी थंडीत बाबांनी काश्मीर ट्रिप प्लॅन केली होती। गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होऊन आपल्या ट्रिपचं पॅकिंग करत होते। गट्टू, मी ही लाल टोपी घेऊ ना? तिथे किती थंडी असेल। मग काय चिंकी, मी तर माझे बूटही घेणार आहे आणि ग्लोव्स सुद्धा। अगं तिथे बर्फ पडणार आहे, बर्फ। आणि आपण बर्फाचा स्नोमॅन बनवायचा आहे। ये! मी तर खूपच एक्सायटेड आहे चिंकी। आता फक्त एकच दिवस, मग आपण ट्रेनने काश्मीरला जाणार आहे। गट्टू चिंकीला तर एक्साइटमेंटमुळे रात्रभर झोपच येत नाही। दुसऱ्या दिवशी ते आईबाबांसोबत ट्रेनमध्ये बसतात काश्मीरला जाण्यासाठी। पण ट्रेनमध्ये त्यांना असे मित्र भेटतात ज्यांच्यामुळे त्यांची ही ट्रिप अजूनच मजेदार होऊन जाते। अगं चिंकी, ते बघ, आपल्या समोर जो मुलगा बसला आहे तो सुद्धा कदाचित काश्मीरलाच जातोय। हो, कदाचित गट्टू। मग आपण त्याच्याशी मैत्री करूया। गट्टू होकारार्थी मान हलवतो आणि मग चिंकी त्या मुलाला म्हणते, तू सुद्धा काश्मीरला जातोयस? काय नाही, मी तर काश्मीरमध्येच राहतो। हे ऐकून गट्टू चिंकी आश्चर्यचकित होतात। थोड्याच वेळात आईबाबांची सुद्धा त्या मुलाच्या आईवडिलांची दोस्ती होते आणि तेव्हा गट्टू चिंकीला समजतं की काश्मीरमध्ये त्यांचा एक होमस्टे आहे। ही तर खूप छान गोष्ट आहे। तसं असेल तर आम्ही तुमच्याच घरी थांबू। हो हो, जरूर। तुम्हाला आमच्याकडे खूप मजा येईल आणि आमच्या होमस्टेच्या बाहेर स्कीइंग स्पोर्ट सुद्धा आहे आणि ही दोघं छान मुलं स्नोमॅन सुद्धा बनवू शकतात। हे ऐकून तर गट्टू चिंकी अजून जास्त एक्साइटेड होतात। पण तेवढ्यात गट्टू त्या मुलाला विचारतो, बरं तुझं नाव काय? माझं नाव राजू आहे आणि तुम्हा दोघांचं? आम्ही दोघं आहोत गट्टू चिंकी। नंतर तर गट्टू चिंकीची राजू सोबत चांगली मैत्री होते आणि त्यांचा 2 दिवसांचा ट्रेनचा प्रवास कसा संपतो समजतच नाही। काश्मीरला पोहोचताच गट्टू चिंकी आणि आईबाबा सर्वात प्रथम राजूच्या होमस्टेला येतात। खूप रात्र झाली होती, त्यामुळे ते आज तर फिरू शकणार नव्हते। होमस्टेमध्ये गट्टू चिंकी आणि आईबाबांची एकच रूम होती, ज्यामध्ये 2 बंक बेड्स होते। हे पहा, ही आहे तुमची रूम आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमच्यासोबत डिनर घेऊ शकता किंवा बाहेरूनही मागवू शकता। अरे तसं नाही, आपण सगळे एकत्रच डिनर करूया। वाव, बंक बेड? मी तर वरती झोपणार आहे। नाही नाही गट्टू, मी वरती झोपणार आहे। अरे मुलांनो, आधी जाऊन फ्रेश व्हा आणि छान उबदार कपडे घाला आणि बघा, 2 बंक बेड आहेत ना? मग एकावर गट्टू तू आणि एकावर चिंकी तू झोप। हो मुलांनो, पण अगोदर आपल्याला डिनर करायचंय तुमच्या नव्या मित्रासोबत, राजू सोबत, हो ना? आणि उद्या सकाळी काश्मीरही फिरायचंय ना? हे ऐकून गट्टू चिंकी लवकर फ्रेश होतात आणि गरम कपडे घालून तयार होतात, कारण काश्मीरमध्ये खूप थंडी होती। आणि मग ते सगळे राजू आणि त्यांच्या फॅमिली सोबत बसून डिनर करतात। गट्टू चिंकी, बाहेर स्नोफॉल सुरू झालाय। जोपर्यंत आपण सकाळी उठू ना तोपर्यंत बाहेर खूप स्नो साठला असेल, मग आपण स्नोमॅन बनवू शकू। मग तर खूप मजा येईल राजू। मग त्यानंतर गट्टू चिंकी आपापल्या बंक बेडवरती चढून झोपी जातात। थकल्यामुळे त्यांचे डोळेही थेट सकाळीच उघडतात। सकाळ होताच गट्टू चिंकी थेट घराच्या बाहेर धावतात, पण आई त्यांना थांबवते। नाही मुलांनो, तुम्ही बाहेर असं नाही जायचं। बाहेर खूप बर्फ पडलाय, आधी माझ्यासोबत या। काय खरंच खूप बर्फ आहे आई? आम्हाला एकदा बघून तर येऊ देत ना ग आई। नाही, आधी तुम्हाला ब्रश करावा लागेल आणि छान तयार व्हावं लागेल, मगच तुम्ही बाहेर याल। मग आई गट्टू चिंकीला सोबतच तयार करते। ती गट्टू चिंकीला पफ आणि जॅकेट्स, ग्लव्स, मफलर, बूट्स हे सगळं घालते। यानंतर गट्टू चिंकी लगेच बाहेर जातात। तिथलं ते दृश्य बघून दोघांना विश्वासच होत नाही। सगळीकडे नुसता पांढरा बर्फ होता आणि राजू त्यांची वाट बघत होता। या गट्टू चिंकी, आपण स्नोमॅन बनूया। बघा केवढा सारा बर्फ आहे। गट्टू चिंकी बर्फाला हात लावून पाहतात, त्यांना तर विश्वासच होत नव्हता। मग ते राजू सोबत एक मोठा स्नोमॅन बनवतात।
हे घे गाजर आणि ह्या स्नोमॅनचं नाक बनव. हा तर किती मजेशीर दिसतोय. हो गट्टू, अगदी तुझ्यासारखा. यावर गट्टू चिंकीवर स्नोबॉल बनवून फेकतो आणि मग त्यानंतर तिघेही जोरदार स्नोबॉल फायटिंग करतात. पण तेवढ्यात त्यांना आई बोलवायला येते. गट्टू चिंकी, आता आत या. आपल्याला नाश्ता करायचाय आणि काश्मीर फिरायलाही जायचंय ना. गट्टू चिंकी आईचं म्हणणं मानतात आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी आत जातात. मुलांनो, आज आपण गुलमर्ग रोपवे राईड करूया, ज्यामुळे आपल्याला काश्मीरचे सुंदर नजारे दिसतील. आणि आपण मार्केटही फिरूया आणि संध्याकाळी आपण डाल लेकलाही जाऊया, जिथे आपण बोट राईडही करूया. चला जाऊया. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी जातात गुलमार्गसाठी. रस्त्यात त्यांना खूप सुंदर दृश्य दिसतात आणि तिथे गेल्यावर ते सगळेजण गुलमार्ग रोपवे राईड वरती जातात. आई, मला तर खूप भीती वाटतीये. ती उंची बघून चिंकी तर घाबरते आणि आईला जोरात धरते. चिंकी, तुझे डोळे उघड आणि बघ किती सुंदर आहे सगळं. चिंकी हळूहळू आपले डोळे उघडते आणि मग तिलाही भीती वाटणं बंद होतं. समोरची ती सुंदर अशी दृश्य बघून आई बाबा सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स विसरून जातात. त्यानंतर ते सगळेजण गुलमार्गच्या मेन मार्केटमध्ये जातात. तिथे एके ठिकाणी एक कपड्यांचं दुकान होतं, जिथे काश्मीरचा ट्रेडिशनल ड्रेस फेरन लोकांना घातलं जात होतं आणि त्याचा फोटो काढला जात होता. अरे वा, आपण हा फेरन ड्रेस ट्राय करूया का आणि एक फॅमिली फोटो घेऊ? ही तर खूपच मस्त कल्पना आहे. हो हो, हे आपण ट्राय करून बघूया आई बाबा. मग आई बाबा त्या दुकानदाराकडे जातात. मग ते दुकानदार काका गट्टू चिंकीला त्यांच्या मापातले फेरन ड्रेस घालून देतात. आई बाबा सुद्धा फेरन ड्रेस घालून तयार होतात आणि मग ते फॅमिली फोटोग्राफ घेतात. 1 2 3 से चीज. मग गट्टू चिंकी मार्केटमध्ये खूप शॉपिंग करतात. रात्र खूप झाली होती म्हणून ते सगळे पुन्हा होमस्टेला येतात. दुसऱ्या दिवशी ते सगळे डल लेक मध्ये बोटिंगला जातात. तिथलं दृश्य सुद्धा खूप सुंदर होतं. आई, काश्मीर किती सुंदर आहे ग. हो गट्टू बाळा, पण अजून तुम्ही इथली एक खास गोष्ट ट्राय केलेली नाहीये. ती कोणती आई? अरे मुलांनो, आई काश्मीरी कव्याबद्दल बोलतेय. या, मी पाचतो तुम्हाला. मग बाबा गट्टू चिंकीला काश्मीरी कव्वा पाजतात, जे तिथलं स्पेशल ड्रिंक होतं. यम्मी! हे तर खूपच मस्त आहे आई. हो मुलांनो, आणि हे आपल्या पचनासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आता हे लवकर संपवा, मग आपल्याला ट्युलिप गार्डनला सुद्धा जायचंय. ते दल लेकच्या जवळ आहे. ओके आई. मग गट्टू चिंकी आई बाबांसोबत ट्युलिप गार्डन फिरायला जातात. पण यानंतर त्यांना पुन्हा घरी जायचं होतं. पण गट्टू चिंकीचं मन तर काश्मीरमध्येच लागलं होतं. आई, आपलं परत जाणं गरजेचं आहे. हो आई, मला परत नाही जायचंय. ही जागा किती सुंदर आहे. तू माझी ऍडमिशन इथेच घेऊन टाक, राजूच्या शाळेमध्ये. अरे, असं कसं होईल चिंकी? हो मुलांनो, तुम्ही जर इथे राहिलात तर तुमच्या मित्रांचं काय? आणि तुम्ही मार्केटमधून त्यांच्यासाठी जे गिफ्ट्स घेतलेत ते त्यांना कोण देणार? आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीही समजून जातात आणि ते परत जाण्यासाठी तयार होतात. यासोबतच गट्टू चिंकी राजूचाही निरोप घेतात. राजू, आम्ही तुला खूप मिस करू. जेव्हा तू मुंबईला येशील आम्हाला नक्की भेट. हो गट्टू चिंकी, पण जेव्हा तुम्ही इथे याल तर आमच्याच होमस्टेला थांबा. नक्की राजू. आणि हे घे, हे गिफ्ट आम्ही तुझ्यासाठी घेतलंय गुलमर्ग मार्केटमधून. काय खरंच? थँक्यू गट्टू चिंकी. आणि माझ्याकडेही तुमच्यासाठी काही आहे. त्या दिवशी आपण जेव्हा बर्फामध्ये खेळत होतो तेव्हा माझ्या आईने आपल्या तिघांचा फोटो क्लिक केला होता. हे घ्या गट्टू चिंकी, याने मी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवेन. गट्टू चिंकी फोटो बघून खूप खुश होतात आणि तो सांभाळून आपल्या जवळ ठेवतात.
मग राजू गट्टू चिंकी एकमेकांना मिठी मारतात आणि गट्टू चिंकीला घरी परत येण्यासाठी आई बाबांसोबत रेल्वे स्टेशनला यावं लागतं आणि काही अशा प्रकारे त्यांची काश्मीर ट्रिप संपते. पण त्या ठिकाणच्या आठवणी गट्टू चिंकीकडे कायम राहिल्या होत्या. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.